दीक्षित डाएट करताय किंवा दिवेकर डाएट करताय, दर 2 तासांनी खायचं की दिवसातून 2दाच खायचं, असे प्रश्न पडत आहेत. चला तर मग समजून घेऊया आयुर्वेद काय म्हणतं, डाएटचे काय पॅटर्न्स असायला हवेत आणि दीक्षित डाएट पूर्ण बरोबर आहे, पूर्ण चुकीचं आहे की त्याचा योग्य प्रकारे वापर करायला हवा. नमस्कार, मी डॉक्टर ऐश्वर्या, वेदोलॉजी स्पेशालिटी क्लिनिकमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आता दिवाळी होणार आहे, आपण सगळे भरपूर फराळ खाऊन वजनं वाढवणार आहोत आणि मग ती एकदा का वाढली की आपण डाएट सर्च करायला लागणार. पण कुठलं डाएट हे आपल्या चांगल्यासाठी गरजेचं आहे हे बघणं फार गरजेचं आहे. जसं आपण लहानपणीसुद्धा आपल्या श्लोकांमध्ये बघितलेलं आहे, आपण रोज एक श्लोक शाळेत म्हटलेला आहे, त्याच्यामध्ये उदरभरण नव्हे जाणीजे यज्ञकर्म. म्हणजे काय तर अन्न किंवा आपल्या शरीरामध्ये जो अग्नी आहे हा सतत तेवत असतो आणि आपण पोटात जे अन्न टाकतो आहे हा काही फक्त खाण्याची एक यंत्रवत प्रोसिजर नाही आहे, तर ते उदरभरण नाही आहे फक्त, तर ते यज्ञकर्म आहे. मग त्याचा उपयोग कसा करायला हवा हे महत्त्वाचं आहे. दीक्षित डाएट काय म्हणतं की तुम्ही फक्त 2दा जेवायचं, 2 वेळेच्या ऐवजी मध्ये कोणत्याही प्रकारे सॉलिड फूड तुमच्या शरीरामध्ये गेलं नाही पाहिजे आणि 55 मिनिटामध्ये तुम्हाला हे फूड जे काही तुम्ही अन्न खाताय ते संपवायचं. पण यामध्ये बरेच लूप होल्स आहेत. सगळ्यात पहिला लूप होल म्हणजे जेव्हा तुम्ही फक्त 2दा खाता तेव्हा काय होतं की बऱ्याच लोकांचा कल, मी बघते पेशंट्सचा कल हा जंक फूड किंवा फास्ट फूड खाण्याकडे असतो. 2दा खाणं हे वाईट नाही, आयुर्वेदानेही सांगितलेलं आहे की आपल्याला सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा असंच खायचं आहे किंवा अन्न जे आपण घेतो आहे ते अन्न आपण पहिलं अन्न पूर्ण पचल्यानंतरच दुसरं अन्न घ्यायचं आहे. पण हे करत असताना, दीक्षित डाएट करत असताना असं होतं की 2दाच खायचं आहे ना, मग आम्ही ओव्हर इटिंग करू, वाटेल तसं खाऊ, वाटेल ते खाऊ. सो हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आपण जेव्हा दीक्षित डाएट करतो आहे तेव्हा ओव्हर इटिंगकडे आपला कल असता कामा नये. दुसरं दीक्षित डाएटमध्ये त्यांनी इन्सुलिन स्पाइक्स ही संकल्पना सांगितलेली आहे की आपल्या शरीरामध्ये एकदा का इन्सुलिन तयार व्हायला लागलं की ते 55 मिनिटं आपल्या शरीरामध्ये त्याची एक पातळी गाठली जाते. त्यामुळे पुन्हा पुन्हा हे स्पाइक्स होऊ नयेत तयार, म्हणून डायबिटीज पेशंटसाठी त्यांनी सांगितलं आहे किंवा स्थौल्य कमी करण्यासाठी त्यांनी सांगितलं की 55 मिनिटांमध्ये तुम्हाला खायचं आहे. पण जेव्हा आपण असं 55 मिनटं खात राहतो तेव्हा अगेन हे अतिशय जास्त प्रमाणामध्ये ओव्हर इटिंग होतं, खूप प्रमाणात इटिंग होतं आणि आयुर्वेदाने हे पूर्णपणे त्याचं निषेध केलेला आहे. कारण आयुर्वेद असं म्हणतच नाही की तुम्ही 55 मिनटं खाल्लं पाहिजे. आयुर्वेद असं म्हणतं की आपल्याला जेवढी भूक आहे तेवढंच खाल्लं पाहिजे आणि ही भूक प्रत्येक माणसाच्या प्रकृतीनुसार, प्रत्येक माणसाच्या डायजेशनच्या कपॅसिटीनुसार, तो माणूस कुठे जन्म घेतो आहे, त्याचं जनुकीय किंवा आपले DNA कसे आहेत ह्या सगळ्यावरती ती भूक अवलंबून असते. त्यामुळे असं होत नाही की मी एकच पोळी खाल्ली पाहिजे किंवा मी 2 पोळ्या खाल्ल्या पाहिजेत. तर प्रत्येकाची भूक जेवढी आहे तेवढंच अन्न हे खाणं अपेक्षित आहे. मग अशा वेळेला आपण आयुर्वेदाने असं सांगितलं की सरळ सरळ पोटाचे 4 कप्पे करा. 1 कप्पा जो आहे तो आपल्या 2 कप्पे जे आहेत ते आपल्या सॉलिड फूडसाठी आपल्याला ठेवायचे आहेत. 1 कप्पा आहे तो आपल्याला लिक्विड फूड्ससाठी म्हणजे सूप झाले, डाळी झाल्या, उसळी झाल्या याच्यासाठी ठेवायचा आहे आणि 1 कप्पा हा आपल्याला वाताच्या संचरणासाठी म्हणजे पूर्णपणे रिकामा ठेवायचा आहे. असं केलं तरच अन्न आपलं योग्य प्रकारे पचणार आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलं की 2दाच खा. आयुर्वेदाने जसं मी म्हटलं की सांगितलं आहे, पण त्याच्यामागे बरेच इफ अँड बट्स आहेत. ते काय आहेत ते आपण बघूया. मग 2दा खा या संकल्पनेमध्ये आयुर्वेद असं म्हणतं की शिळं खाऊ नका, अति थंड खाऊ नका, अति जड खाऊ नका, अति स्पायसी खाऊ नका, अति मसालेदार खाऊ नका, तीक्ष्ण खाऊ नका. आणि आणखीन एक की दीक्षितांनी असं सुद्धा सांगितलं आहे की आपल्याला 2दाच खायचं आहे आणि 2पेक्षा जास्त वेळेला म्हणजे 2 खाण्याच्या मध्ये आपण काय खायचं. तर दीक्षित डाएटमध्ये हे म्हटलं गेलं आहे की तुम्हाला त्यावेळेला फ्लुइड्स घ्यायचे आहेत ज्याच्यामध्ये शुगर नाही आहे. मग डिटॉक्स ड्रिंक असेल, ताक असेल किंवा काळा चहा, काळी कॉफी वगैरे अशा प्रकारचे हे फ्लुइड्स असतील. तर हे अत्यंत चुकीचं आहे. कसं सांगते, कारण जेव्हा तुम्ही इतक्या जास्त प्रमाणामध्ये द्रवपदार्थ घेताय, द्रवपदार्थसुद्धा पचावे लागतात, पाणीसुद्धा पचावं लागतं. नाही तर तोंडातनं पाणी टाकलेलं डायरेक्ट बाहेर आलं असतं ना, असं होत नाही.
आपण काय सतत पाणी प्यायला युरिनला जात नाही, कारण पाणीसुद्धा पचवावं लागतं. मग जर हे पाणी पचवावं लागत असेल तर अत्याधिक जलपान, अत्याधिक द्रवपदार्थांचं पान हे सुद्धा अतिशय घातक आहे. त्याने काय होतं, तर शरीरामध्ये खूप जास्त उगाचच फ्लुईड तयार झाल्याने सूज तयार होण्याचा धोका असतो. आपले वेसल्स जे आहेत त्याच्यामध्ये एक्सेस पाणी झाल्याने रक्तदाबासारख्या गोष्टी होऊ शकतात, किंवा उगाचच अति पाणी प्यायल्याने, अति द्रवपदार्थांचं सेवन केल्याने किडनीवर एक्सेस प्रेशर येऊ शकतं. मग आपल्याला हे सुद्धा करायचं नाही आहे. आणि म्हणूनच आयुर्वेदाकडे ह्याचं उत्तर आहे. आयुर्वेद काय म्हणतं की मध्ये जर मला भूक लागली, 2 जेवणाच्या मध्ये भूक लागली तर काय खायचं, तर पचायला हलके असे पदार्थ खायचे. म्हणजे साळीच्या लाह्या असतील, डाळिंब असेल, तूप हे अतिशय चांगल्या प्रकारचं तुपात तयार केलेले पदार्थ असतील. म्हणजे आता आपण म्हणतो की तूप तर हेवी आहे, पण नाही, जर आपण गाईचं तूप, चांगल्या गाईचं तूप आणि त्याच्यात आपण काही पदार्थ तयार करून घेतले तर ते आपल्यासाठी पचायला हलकेत. आणि ते आपल्याला थोडं थोडं खायचं आहे, म्हणजे लघु अन्न, आणि तेही थोड्या प्रमाणामध्ये. म्हणजे असं नाही की पोट भरून खायचं. सो या सगळ्याचा वापर जर आपण आपल्या जीवनशैलीमध्ये केला तर त्याचा आपल्याला नक्कीच उपयोग होतो. किंवा हे फॉलो करत असताना बरीच विधी विशेष आहेत म्हणून सांगितलेले आहेत. म्हणजे जेवत असताना आपल्याला शांतपणे जेवायचं आहे, अति हसायचं नाही आहे, अति बोलायचं नाही आहे, कुठली ॲक्टिव्हिटी करायची नाही आहे. आणि हे नुसतं म्हणण्यासारखं नाही आहे, तर त्याला शास्त्राचा आधार आहे, मॉडर्न सायन्सचा पण आधार आहे. कारण जेव्हा तुम्ही एक्सायटेड स्टेटमध्ये असता तेव्हा आपल्या शरीरातली पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम हे ॲक्टिवेट होत असते. मग असं जेव्हा होतं तेव्हा आपल्या शरीरातला जो रक्तपुरवठा, जो आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमकडे खाताना असायला हवा, तो नसतो, तो आपल्या ब्रेनकडे असतो. आणि अशा वेळेला अन्न ठसका लागणं, अन्न श्वासन नलिकेमध्ये जाणं, किंवा अन्नाचं नीट पचन न होणं, आणि त्याचपासून पुढे आयुर्वेदाने आमविष ही कन्सेप्ट सांगितली आहे. म्हणजे स्लो पॉयझन्स, टॉक्सिन्स शरीरामध्ये तयार होत जाणं हे सगळं होऊ शकतं. त्यामुळे 2दाच खाताय तर ह्या सगळ्या इफ आणि बट्सचा विचार करणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण 2दाच खातो तेव्हा आपण बऱ्याच वेळेला धाब्यावर बसवतो आपल्या शरीराच्या नॅचरल चक्राला. कारण आपल्या शरीरामध्ये आयुर्वेदाने सांगितलं की दोषांचं स्रवण सतत होत असतं. अन्न पचवण्यासाठी महत्त्वाचे असे दोष म्हणजे पित्त. मग आता हे पित्त दोष जे आहे ते सकाळी 10 ते 12 यावेळेस नॅचरली आपल्या शरीरामध्ये चांगल्या प्रकारे स्रवत असतो, आणि संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्ताच्या आसपास तो चांगल्या प्रकारे स्रवत असतो. मग अशा वेळेला जर आपण अन्न घेतलं तरच ते पचणार आहे. विचार करा की एखादा मी होम तयार केला आहे आणि त्या होमात मी अग्नी नसताना त्याच्यावर फक्त मी आहुती टाकते, काय होईल? तेच अन्नाचं होतं. आणि ते होऊ नये म्हणून वाटेल तेव्हा 2दा असं नाही खायचं. तर आपल्या शरीराचं जे सार्कॅडियम रिदम आहे, आणि अगेन हे मॉडर्न सायन्सनी सुद्धा प्रूव्ह झालेलं आहे की डायजेशन होण्यासाठीचं जे हॉर्मोन्स इम्पॉर्टंट आहेत, जी एन्झाईम्स इम्पॉर्टंट आहेत, ती दिवसाच्या वाटेल त्या चक्रामध्ये तयार होत नाहीत. माझ्याकडे असे भरपूर पेशंट आहेत जे 2दाच खायचं आहे म्हणल्यानंतर रात्री 2 वाजता शेवटचं मील खातात. सो हे अत्यंत चुकीचं आहे की 2दाच खायचं आहे म्हणजे मी कधीही खाल्लं पाहिजे. आपल्याला आपल्या शरीराचा सार्कॅडियम रिदम आणि भुकेची वेळ याचा समतोल ठेवून आपण 2दा खात असू तर आपल्याला खायचं आहे. आणखीन एक महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा असा की आपण जेव्हा हे 2दाच खातो तेव्हा हे प्रत्येकासाठी योग्य नाही आहे. जसं मी आधी म्हटलं होतं की आपल्या शरीरामध्ये, आपल्या आयुर्वेद असं म्हणतं की प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे. प्रकृती म्हणजे काय, तर शरीराचं, बॉडीचं युनिक कॉन्स्टिट्यूशन. आयुर्वेद हे शरीराचे कप्पे किंवा शरीराला आणि मनाला सब्जेक्ट म्हणून बघत नाही, आणि हीच आयुर्वेदाची स्पेशालिटी आहे. आयुर्वेद असं म्हणतं की प्रत्येक माणसाची प्रकृती ही वेगळी आहे. आई आणि मुलाची ती एक असू शकत नाही, 2 सख्ख्या भावंडांची ती एक असू शकत नाही, इतकंच काय तर 2 जुळ्या भावंडांची सुद्धा ती एक असू शकत नाही. मग माझ्या प्रकृतीनुसारच मला मी किती वेळा खायचं हे ठरवायचं आहे. सरसकट जर मी 2दा खात राहिले तर त्याचे शरीराला निश्चितच साईड इफेक्ट्स आहेत. मग आयुर्वेद काय म्हणतं की प्रकृतीनुसार अग्नी हा असतो. मग जी लोक मुळातच वात प्रकृतीची आहेत ती किडकिडी असणार आहेत, त्यांना सतत थोड्या वेळाने खावं लागणार आहे, तरच त्यांचा वात तो शांत होणार. मग अशा वेळेला जर मी त्यांना म्हणलं नाही तुम्ही 2दाच खा, तर ते त्यांच्यासाठी अयोग्य आहे, त्यांना ते त्रासदायक आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे
जे पित्त प्रकृतीची लोक आहेत, ज्यांचा मुळातच अग्नी हा तीक्ष्ण आहे. आपल्या आजूबाजूला अशी बरीच लोकं असतील की ज्यांना दर काही वेळाने भूक लागते किंवा त्यांना 3 मील्स घ्यावेच लागतात, नाहीतर त्यांना ॲसिडिटी होते, त्यांना पित्ताचे त्रास व्हायला लागतात. मग अशा लोकांना जर मी फक्त 2दा खा म्हटलं तर पित्त त्यांचं अतिशय जास्त प्रमाणात वाढणार आहे आणि ते डायजेस्ट अन्न न करता उलटा परिणाम, अल्सर्स होणं किंवा पित्ताचे त्रास होणं याकडे ते शरीराला घेऊन जाणार आहे. आणि तिसरी प्रकृती जी कफ प्रकृती असते, ज्याच्यामध्ये मुळातच शरीर हे थोडंसं स्थूलतेकडे झुकणारं असतं, मुळातच अग्नी जो आहे तो फार काही उत्तम चांगला नसतो. मग अशा लोकांना तुम्ही फक्त 2दा खाण्याचं जर रिस्ट्रिक्शन ठेवलं तर ते इझिली ते रिस्ट्रिक्शन पाळू शकतात. मग अशा लोकांनी ते खायला काहीही हरकत नसते. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा की जेव्हा आपण हे 2दाच खाण्याची जी फॅशन आहे किंवा दर 2 तासाने खाण्याची फॅशन आहे, हे सगळं जेव्हा आपण करतोय तेव्हा आपण न्यूट्रिशनचा विचार, म्हणजे जसं मी आधी म्हटलं की वाटेल ते खाणं हा सुद्धा प्रकार आहे की 2दाच खायचं आहे ना, मग मी सगळं जंक खाईन, सगळी घाण खाईन, एका वेळेला मी चायनीज खाईन, एका वेळेला मी मेदूवडा खाईन, इडली खाईन, डोसा खाईन, विचार न करता जे खाणं असतं ते जसं चुकीचं आहे, ते जसं मेटाबॉलिझम बिघडवणारं आहे, ते जसं अग्नीला बिघडवणारं आहे, ते जसं शरीरामध्ये स्लो पॉयझन तयार करणार आहे, तसंच मी अशीही लोकं पाहिली आहेत की जी खूप विचार करून हे 2दा खातात. म्हणजे मी खूप जास्त प्रोटीन खाल्लं पाहिजे, मी कार्बोहायड्रेट्स कमी घेतले पाहिजेत, मी फॅट्स कमी घेतले पाहिजेत, पण हे सुद्धा शरीरासाठी खरं तर चुकीचं आहे. कारण ह्या ज्या सगळ्या कन्सेप्ट्स आहेत या मॉडर्न सायन्सनुसार आहेत. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपले DNA हा मॉडर्न सायन्सच्या DNA संबंधित नाही आहे. जॉनचा DNA आणि रामचा DNA हा पूर्णपणे वेगळा आहे. जॉनचा बाप, जॉनचा आजा हा आयुष्यभर काय खात आला आहे तर प्रोटीन खात आला आहे, मीठ खात आला आहे, अंडी खात आला आहे. पण रामचा बाप आणि रामचा आजा हा कार्बोहायड्रेट्स खात आला आहे. तुम्ही आपल्या भारतात कुठेही जा तर मूळ आपलं अन्न काय तर चपाती आणि भात हे आपलं मूळ अन्न आहे. मग असं असताना किंवा ज्वारी बाजरीची भाकरी, अगेन आपण काय खातो तर अल्टिमेटली आपल्या शरीरात आपल्या अन्नाचा मेजर पोर्शन हा आपण कार्बोहायड्रेट्स खातो. मग कार्बोहायड्रेट्स का तर आपण ज्या उष्णकटिबंधात येतो, आपण ज्या प्रकारची काम करतो त्या, आपला हा शेतीप्रधान देश आहे, आपण ज्या प्रकारची कामं करतोय त्याला अनुरूप जो आपल्याला इन्स्टंट सोर्स ऑफ एनर्जी येणं आवश्यक आहे तो प्रोटीनमार्फत नाही येणार आहे, तो येणार आहे कार्बोहायड्रेटमार्फत. आणि म्हणूनच आपल्यासाठी जे गरजेचं आहे ते अन्न आपल्याला घ्यायचं आहे, ना की फक्त मॉडर्न सायन्सने ते सांगितलं आहे की घ्यायचं आहे म्हणून घ्यायचं आहे. आणि हे प्रूव्ह झालं आहे विथ रिसर्च की तेल नको, तूप नको, अति प्रोटीन हे सुद्धा शरीरासाठी घातक आहे. कारण जसं मी म्हटलं की इन्स्टंट सोर्स ऑफ एनर्जी काय आहे, ग्लुकोज आहे, सिम्पल फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट्स आहेत. प्रोटीन काय आहे, सगळ्यात एंड सोर्स आहे एनर्जीचा. जेव्हा शरीर आपलं एंड स्टेजमध्ये असतं तेव्हा शरीर प्रोटीनचा आधार घेतं. मग आपण तेच जास्त प्रमाणात खातो आणि इन्स्टंट एनर्जी आपल्याला मिळत नाही. मग ह्याने काय होतं, मायक्रोन्यूट्रियन डिफिशियन्सी होतात, केस गळायला लागतात, स्किन खराब व्हायला लागते, चक्कर यायला लागते, थकल्यासारखं वाटायला लागतं, रोजची कामं पण नीट होत नाहीत. फक्त वजन कमी करायचं आहे, फक्त डायबिटीस पेपरवर कंट्रोलवर आणायचं आहे की स्वस्थ राहायचं आहे, शरीर चांगलं ठेवायचं आहे आणि त्या बरोबरीने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हव्यात, हा ज्याचा त्याचा कॉल आहे. सो आपण आत्ता हा पूर्ण उहापोह केला की दीक्षित डाएट बरं आहे की 2-2 तासांनी खावं की इंटरमिटंट फास्टिंग करावं. तर उत्तर हेच आहे की प्रत्येकाची प्रकृती, तुम्ही राहताय ते ठिकाण, तुमचं जे कामाचं स्वरूप आहे ते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे जीन्स, या सगळ्याचा विचार करून अन्नाचा पॅटर्न हा ठरवला पाहिजे, तरच ते अन्न हेल्दी असेल. आपल्याला फक्त डायबिटीस कंट्रोलला आणायचं नाही आहे, आपल्याला फक्त पेपरवरती HbA1c नॉर्मल करायचं नाही आहे, आपल्याला फक्त 12 किलो 15 किलो वजन कमी करून शरीरामध्ये अनेक इतर प्रॉब्लेम्स क्रिएट करायचे नाही आहेत. तर आपल्याला योग्य तो आहारीय बदल करून सस्टेनेबल म्हणजे खूप काळासाठी चालेल असं आरोग्य तयार करायचं आहे. आपलं शरीर हे कुठलंही यंत्र नाही, आपलं शरीर ही एक अतिशय काय म्हणूया उत्तम अशी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे जी रोज चाललेली असते, एक लॅब आहे असं आपण म्हणूया. आणि त्याला अनुसरून निसर्गाचा मान ठेवून, निसर्गाचा रिस्पेक्ट ठेवून, कारण तुमचं शरीर हे निसर्गानेच बनलेलं आहे, जर आपण योग्य प्रकारे आपल्या आहारामध्ये बदल केलेत तर त्याचा आपल्याला नक्की फायदा होईल.